काकासाहेब जिंदाबाद, मारुतराव मुर्दाबाद, काकासाहेब जिंदाबाद, काकासाहेब जिंदाबाद, मारुतीराव काकासाहेब मारुतीराव काकासाहेब काकासाहेब मारुतीराव काकासाहेब मारुतीराव काकासाहेब मारुतीराव काकासाहेब मारुतीराव. मित्र हो, प्रख्यात गांधीवादी कार्यकर्ते, थोर स्वातंत्र्य सेनानी, साप्ताहिक लोकजागरचे संपादक आणि फलटणचा आतला आवाज असणारे आदरणीय काकासाहेब 21 दिवसांच्या तुरुंगवासानंतर आज आपल्यात आलेले आहेत. तेव्हा त्यांचं प्रचंड टाळ्यांनी स्वागत करा. लोक हो, स्वातंत्र्यापूर्वी काकासाहेबांनी अनेकदा तुरुंगवास भोगला आणि आजही जनतेला सत्य सांगण्यासाठी पुन्हा एकदा ते गजाआड जायला तयार झाले. साखर कारखान्याच्या जोरावर सगळ्या परिसराला आपल्या टाचेखाली रगडू पाहणाऱ्या मारुतराव पवारांवर त्यांनी लेखमाला लिहिली आणि त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. काकासाहेब, आम्हाला तुमचा अभिमान आहे. मारुतरावांच्या दुष्कृत्यांची माहिती पुरवणारे नंतर लपून बसले, पण आपण डरला नाहीत, माफी मागितली नाही आणि धैर्याने तुरुंगवासास सामोरे गेलात. हे बघा, इथे काहीतरी समजुतीचा घोटाळा झालेला दिसतोय. तुम्ही सगळे इथे आलात, माझ्याबद्दल स्नेह प्रकट केला, हे ठीक होतं. पण त्या मारोतरावाविषयीचे आरोप मला सिद्ध करता आले नाहीत म्हणून शिक्षा भोगावी लागली, हे विसरू नका. मी एक बेजबाबदार पत्रकार ठरलो आणि या कारणासाठी सत्कार करून घेणं हे काही मला पटत नाही. तेव्हा आता हा समारंभ इथे संपला. तुम्ही आता घरी जा आणि माझ्यावर ही वेळ का आली याचा थोडासा विचार करा. अंगी धैर्य बाणवा आणि स्वतंत्र व्हा. अरे, सत्कार करणं हा तर सोपा मार्ग झाला. या आता. संपला कार्यक्रम. अहो, आणि मग आता आजच्या भीमराव देठे 101 रुपये, तुका सावंत, रघु नानवडेकर, सीताराम गोंदेकर रुपये 25, घुसे, शिवा काशीकर, पर्वते प्रत्येकी 15 रुपये, खटल्याचा एकूण खर्च 15,050 आणि एकूण देणगी रुपये 750 फक्त. खरंच फक्त. प्रेसमध्ये प्रॉब्लेम आला म्हणून मुंबईवरून मेकॅनिक बोलवला होता, त्याचा खर्च 495 रुपये. काकासाहेब, तुमचा अटकेचा अंक खूप चांगला खपला, एकही कॉपी राहिली नाही. असं? हो. म्हणजे परत अटक करून घ्यावी लागणार. बाकी न खपलेल्या अंकांची रद्दी खूप झाली आहे. कागदाची पोझिशन काय म्हणतेय? स्टॉक संपलाय, फार तर एखादा अंक होईल. नाही, असं केलं तर काय होईल? कसं काकासाहेब? नाही, तुम्ही असं म्हणताय की कागद संपत आलाय. हो. आणि मागचे जुने अंक तर खूप शिल्लक आहेत. हो काकासाहेब. मग आपण जर समजा नवीन अंक न छापता दर आठवड्यामध्ये जुनाच अंक वाटला तर काय वाटतं तुम्हाला, लोकांच्या लक्षात येईल? म्हणजे काय, नक्कीच लक्षात येईल. तुमचे अग्रलेख लोक आवडीनं वाचतात. कागदाच्या कोट्यासाठी स्मरणपत्र पाठवलं होतं? हो, 2 पत्र पाठवलेले आहेत. शेवटी ती दिल्ली आहे, एकाही पत्राचं उत्तर पाठवत नाहीत. नाही, अहो, दिल्लीचा कारभार उत्तरदायी व्हावा म्हणून तर आपण पेपर चालवतो. काय म्हणाला? जाऊ द्या, दिल्लीचं तिकीट काढायला एक माणूस पाठवा. हो. आणि ते जयसिंगराव आहेत ना, हो. जयसिंगराव सरिता दिल्लीचे, आज मात्र त्यांना एक ट्रंक कॉल लावा, बुक करा.
मी काय म्हणते तुम्हीच दिल्लीला जायला पाहिजे काय? हो. नाही म्हणजे दुसरं कोणी गेलं तर नाही चालणार? अहो मी काय म्हणते दुसरं कुणी गेलं तर चालणार नाही का? या आता बोलायचेच नाही. त्या नाईक नावाचा माणूस कसला पगार घेतो? मला सांगा, मॅनेजर म्हणजे काय? कागदाचा स्टॉक मिळवणं हे मॅनेजराचं काम आहे का संपादकाचं? काहीतरी बाई, आता कुठे जेलमधून सुटलं आणि लगी निघाले दिल्लीला. आपला वय काय, आपल्या अंगात ताकद किती याचा काही विचार? यांचं म्हणजे प्रत्येक चळवळच असती, प्रत्येक काम म्हणजे चळवळ वाटती असणे, आणि प्रत्येक विरोधक म्हणजे विंग्रजी सरकार. डोसक्यात भीर घ्यायचं आणि वनवन करीत सुटायचं, आणि आपल्या बरोबर आम्हाला बी न्यायचं, आम्हाला बी नाचवायचं, काळजी करायला लावायची. झालं बोलून? तुमच्यावर काय परिणाम होणार आहे का म्हणा? काय बी बोला, काही फायदा व्हायचा नाही. मग बोलता कशाला? आता मला माझं काम करू द्या. म्हणजे मी येडी आहे? माझ्या बोलण्याला काहीच अर्थ नाही. ज्या गोष्टीतला आपल्याला कळत नाही त्या गोष्टीमध्ये बोलू नये, गप्प राहावं. होय, मी गप्पच राहते. हे साप्ताहिक नाही निघालं तर मग लोक काय म्हणतील? हा? कुणाला जिम्मेदार धरतील? आणि तो नाही, तो तर लहान माणूस आहे. दिल्लीला जाऊन प्रयत्न करून कागदाचा कोटा मिळवण्याजोगा मॅनेजर नेमणं परवडणार आहे का आपल्याला? हा? आणि मी असा कुठल्या मोगलाईमध्ये जाऊन पडायला लागलोय? सरिताच्या म्हणजे आपल्या पुतणीच्याच घरी जातोय ना. उलट तिथे तुम्ही नसल्यामुळे जास्त चांगली विश्रांती मिळेल मला. होय, म्हणजे समजा त्रास माझ्यामुळेच होतो म्हणा की. शिवाय तिथे जयसिंग आहे, त्याच्यामुळे माझी कामं होतील पटापट, चांगल्या गप्पा छप्पा होतील, आणि अगदी ताजा तवाना होऊन परत येईन मी इथे, माहितीये? हा हा बोलतोय. हा 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 द्या. हे बघा ट्रंकॉल आहे दिल्लीहून. हा 2-3 आंब्याच्या करंड्या मागवून घ्या काय, आणि ते लाडू करा, सरिताला आवडतात ते. काय रडत बसू नका नुसत्या. हा हा हॅलो, हा सरिता, अगं मी बोलतोय. काकासाहेब? काकासाहेबच ना? हो. कधी सुटला तुरुंगात ना? अगं आजच सुटलो. आजच? फार हाल झाले असतील ना तुरुंगात? छे ग, आजकालच्या तुरुंगात दम कुठे राहिलाय. आणि आमच्या पिढीचं थोडस उलटच आहे ना, तुरुंगात नाही गेलो तरच आमची तब्येत बिघडते. तुरुंगात गेलं नाही तर बिघडते तब्येत? बिघडू द्यात, तुम्ही आता काकूंना त्रास देऊ नका बरं. बरं बरं, पण तुझा नवरा काय म्हणतो? मज्जेत आहेत. हो, आणि हे मिस्टर मजेत सध्या आहेत कुठे? म्हणजे लाल डेंगाच्या छपरावर आहे का त्या लोंगोवालच्या मळ्यात आहे? हं? का बरं? अगं माझं एक काम होतं छोटस. हे आमचं साप्ताहिक आहे ना लोकजागर, त्याचा कागदाचा कोटा सँक्शन होत नाहीये दिल्लीहून. बरं बरं, कुठलं ऑफिस? तसं मी येणारच आहे परवा, आणि मी प्रयत्न करेनच, पण जयसिंगनं सांगितलं तर लवकर होईल एवढंच. हो नक्की करतील ते काम. पण काकासाहेब तुम्ही परवाच येत आहे? हो का? तुम्ही जाणार आहात कुठे? नाही हो, पण तुम्ही आजच तुरुंगातनं सुटलात तर तुम्हाला थोडी विश्रांती नको का? मग काय, तुझ्याकडे विश्रांतीसाठीच येतोय असं समज. हो खरंच या विश्रांती घ्यायला, आणि आल्या आल्या उगीच जायची घाई लावू नका. नाही लावणार. आणि कामाशिवाय बाहेर फिरू नका. सरिता, अगं या तुझ्या काकूपासून मुक्तता करून घ्यायला मी येतोय, आणि तू तर अगदी तिच्यासारख्याच सूचना करायला लागलीस. काकू कुठे आहेत? ही काय माझ्या शेजारीच बसली आहे. हॅलो सरिता, अगं मी काकू बोलती. बोला काकू.
अगं ह्या ना काही सांग ना, म्हणजे पालत्या गाड्यावर पाणी आहे बघ. आता तूच समजावूयास नी. हो सांगते मी. अगं मला आडानी गोळ्या समजते ती. अहो ते सगळं झालंय हे बोलून. बघ आता बी मला बोलू दे ना बघ. सरिता, अगं मी जावई बापूंसाठी आंबे घेऊन ठेवलेत. हा हापूसचे. आणि तुझ्यासाठी तुझ्या आवडीचे लाडू बी केलेत. आणि हे बघ वेगवेगळी लोणची बी घातलीत. तुला मिरचीचं लोणचं पाठवून देते. हा आणि हा मटणाचं बी झकास लोणचं करते बघ. कशाला काकू? आणि हे बघ तुझ्या मासाहेबांना एकदा फोन कर. लई सही येते बघ त्यासनी तुझी. आणि तू काय दिल्ली सोडायला तयार नाहीस. तसं नाही काकू. आपल्यातली पोर हाती लागत नाहीत सरी ते. अगं ती जंगलातली शिकार करण्यासाठी तरी बाहेर पडत्यात, नाहीतर राजकारणातली शिकार साधण्यासाठी निघत्यात बघ. अगं पोरीची काळजी ही आईलाच असते. तू भेटली नाहीस तर लई जीव जड होतोय बघ माऊलीचा. हो मी फोन करते. हे बघ आणि तुला कुरडया पाठवून देऊ का? हो तो ट्रंक कॉल आहे. फोनवरून कुरड्या पाठवणं बंद करा आता. द्या इकडे. सरिता बरं मग ठेवतो आता. हा भेटूया. अच्छा ओके. हेलो न्यू दिल्ली टाइम्स. यस, क्या मैं जयसिंह जाधव साहब से बात कर सकती हूँ? आप कौन बोल रही हो? जी मैं मिसेस जाधव बोल रही हूँ. ओ मैडम, वो बाहर गए हैं. अच्छा कहाँ गए हैं? एक मिनट. हेल्थ मिनिस्टर की प्रेस कॉन्फ्रेंस. ये गलत है, ऐसा कुछ भी नहीं हुआ है. कुछ नहीं हुआ तो बच्चे मरे कैसे? कैसे मरे वो बोल दीजिए. सुनिए, मैं वही तो कहने जा रहा हूँ. आप लोग मुझे कुछ बोलने दोगे तब ना. अरे क्या बोलने दे रहे हैं? आप तो स्टैटिस्टिक बोल रहे एक मिनट. तो मंत्री महाशय, आपके अनुसार रांची में मरने वाले बच्चों की संख्या 50 से अधिक नहीं है. बिल्कुल नहीं. और इनमें से एक भी बच्चा भूख की वजह से नहीं मरा है. जी नहीं. तो उनकी मरने की वजह क्या है? अलग अलग कारण है. क्या 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 कारण क्या है? देखिए, कुछ बच्चे तो डायरिया की वजह से मरे और कुछ टीबी का शिकार हुए हैं. तो इन सब का भूख से कोई वास्ता नहीं है. कतई नहीं. ये सब आपकी मनगढ़ंत बातें हैं. देखिए मंत्री महोदय, जो बच्चे मरे हैं वो 6-8 महीने के शिशु नहीं है कि जो डिहाइड्रेशन की वजह से मर जाए. जिनकी मृत्यु हुई है वो 8 और 15 के बीच के बच्चे हैं. उनकी तबीयत खराब हुई क्योंकि वो गंदा पानी पीते थे. उन्हें पेट की गंभीर बीमारी हुई क्योंकि उन्होंने भूख मिटाने के लिए कुछ ना मिलने पर वो जहरीले पत्ते खाए थे. अगर ऐसे हालात में उनकी मृत्यु हो जाती है तो उस मृत्यु को आप भूख से मृत्यु नहीं कहेंगे? मेरे समझ में नहीं आता, ये आपको किसने कहा? किसने कहा कि उन्हें खाने के लिए कुछ नहीं मिला? सुनिए भाइयों, मंत्री महोदय के कहने के अनुसार रांची में तो दिन रात लंगर चल रहा था. फिर भी बच्चों ने खुशी खुशी जहरीले पत्ते चबाए. 8 और 15 साल के बच्चों को टीबी होना क्या ये कुपोषण का लक्षण नहीं है? देखिए, आप खामखा बात को पॉलिटिकल रंग दे रहे हैं. और फिर किसी भी जिले में 40-50 बच्चे बीमारी से मरना कोई बड़ी बात नहीं है. See the way he's speaking, the most insensitive. प्लीज माइंड योर लैंग्वेज. आप ठीक तरह से बात कीजिए. देखिए मैं ठीक से बात कर रहा हूं. देखिए, आप मेरी बात का गलत निकले. मेरी बात को मैं गलत सुनिए. आप लोग मेरी बात का गलत मतलब निकाल रहे हैं. और फिर किसी भी जिले में इस तरह की बीमारी होना अत्यंत सामान्य बात है. हाँ मंत्री महोदय, आपको ये बात सामान्य लगेगी क्योंकि जब से आपने ये पद संभाला है तब से भूखमरी बढ़ी है. झूठ है, गलत है ये आरोप आपको सिद्ध करना होगा, वरना आपको बहुत महंगा पड़ेगा. I will prove it. मेरे पास 3 सालों के आंकड़े हैं. हो ही नहीं सकता ये. मैं बताता हूं. दिखाइए. जय जय जय. शांत हो. कूल डाऊन. रिलॅक्स. कसं बोलतो तो? अरे पण तू पण कशाला एवढं ताणतोय? साऱ्याला दाखवतो मी हे पण सांभाळतो. हॅलो. हॅलो सरिता, हा मी बोलतोय. अरे छान झालं तुम्ही फोन केलात. मी आता तुम्हाला फोन केला होता. का? काकासाहेबांचा फोन आला होता. नाही काकासाहेबांचं नंतर, मी जरा घाईत आहे. हे बघ माझ्या टेबलवरती पिवळ्या रंगाचं लॉकेट आहे. ऐकतेस ना? हो. हा मग हो म्हणत जा. त्याच्यावरती भूकबळी असं लिहिलेलं आहे. तुला वरचा कागद घेऊन ये पटकन. बरं बरं. हॅलो. हां आलीस? हो. काय लिहिलंय? याद्या आहेत राज्यवार. हां त्यातल्या बिहारच्या फिगर सांग. 77, 78, 37,
हाँ 78 79 45 हाँ 79 80 47. 79 80 47. सोर्स दैनिक जागरण. दैनिक जागरण. कतरण आहे? हो इंटरव्ह्यू आहे डॉक्टर माथुरांचा. हॉस्पिटलचं नाव? एक मिनिट हां रांची मिशन हॉस्पिटल. रांची मिशन हॉस्पिटल. हेडिंग काय? भूख पीडा का दूसरा नाम टीबी. ठीक आहे. एक मिनिट काकासाहेब तुरुंगात सुटलेत, परवाच येत आहेत. मुळात ते जेलमध्ये गेलेच कशाला? माफी मागायची आणि मोकळं व्हायचं. हॅलो एक मिनट मंत्री महोदय, आपको प्रूफ चाहिए थे, मैंने प्रूफ लाए हैं. आपके पदग्रहण के बाद भूखमरी इस तरह बढ़ी. 1977 78 37, 1978 79 45, 1979 80 47. हमने कहा आप सत्ता में है तो क्या हुआ, अब हम आ गए हैं और हम ऐसा नहीं होने देंगे। सर आपने मुझे याद किया? अरे आओ आओ जय सिंह, देखो तुमसे मिलने कौन आया है। जय सिंह साहब। शिबू यादव जी, पूर्णिया के सांसद. बैठिए बैठिए. अरे भाई आपने तो उस मिनिस्टर की छुट्टी ही कर दी। ससुरा अब कभी प्रेस लेने के चक्कर में नहीं पड़ेगा। अरे हमने एडिटर साहब से कहा कि हमें उस हीरो से मिलवाइए तो सही जिसने हेल्थ मिनिस्टर का पोस्टमार्टम कर दिया। अजी हीरा है आप, हीरा। आप अमेरिका में होते तो क्या होता पता है? लोग आपको सर पे उठाते, अजी नोबल दिलाते आपको, नोबल। कभी हमारे गरीब खाने पे भी तशरीफ लाइएगा। भाई हम तो सोचते हैं कि आप लोगों को और हमें मिल के काम करना चाहिए बस। मैं भी आपके गरीब खाने पे तशरीफ लाने की सोच रहा था. वो क्या है कि आपने अपने नौकर को बेरहमी से मारा, उसे गुसल खाने में 7 दिन तक बंद रखा. वो ससुरा तो चोर था। लेकिन बुरी बात तो यह है कि आप जज नहीं हैं और किसी को सजा देने का हक आपको नहीं पहुंचता. देखिए एडिटर साहब, हमें कोई नहीं बताएगा कि हमें क्या करना चाहिए। और आपसे किसने कहा? उस नौकर ने आपके खिलाफ पहाड़गंज थाने में रिपोर्ट दर्ज की है. जैसी सर, वो और उसकी बीवी ऑफिस में आए थे. मैंने उनके घाव देखे हैं. इतनी बुरी तरह से तो कोई जानवर को भी नहीं पिटता. घाव देखे है ना, तो समझ जाइएगा। क्या कहना चाहते हैं यादव साहब? मैं एक मिनट यादव साहब, आप क्या धमकी दे रहे हैं? अजी हम कह रहे हैं साहब कि भाई समझ जाइएगा। यादव साहब समझ गए ना कि अमेरिका और भारत में कितना अंतर है. आप जैसे लोगों को रहते हुए मुझे सिर्फ धमकी मिल सकती है, नोबल नहीं. आप यहीं देखने आए थे ना कि वो नौकर यहां तक पहुंचा कि नहीं? नमस्ते एडिटर साहब। जैसी खामखा एक्साइट हो जाती हो। सर ये लोग ऐसे ही होते हैं. पर ये आदमी ऊपर सेठ जी से मिलकर आया था. सर आप तो मेरे साथ हैं ना? 100%. तो मुझे किसी की कोई परवाह नहीं. थैंक यू.